नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण कालभैरवाचा मानसन्मान करून नैवेद्य दाखवल्याने आपले कसे कालभैरव रक्षण करतात ते पाहिले. तर आज आपण मल्हारी मार्तंडाची घटस्थापनाबद्दल पाहणार आहोत. मल्हारी मार्तंड षडरात्र घटस्थापना ही कुलदैवत खंडोबाची षडरात्रोत्सवासाठी केली जाते. खंडेराव महाराज हे आपले कुलदैवत आहे. त्यामुळे आपण जसे नवरात्रीत आपल्या कुलदेवीचे घट बसवतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवाचे घट बसवल्याने घरातील मुलामुलींचे लग्न जमणे, आर्थिक समस्या, करिअरमधील अडचणी दूर होऊन आपल्यावर कुलदेवतेची कृपा होते. आपल्या घरात कुठलाच प्रश्न उरत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात खंडेराव महाराजांचे षडरात्रीचे घट बसवावे. हा चंपाषष्ठीचा उत्सव मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदेपासून सुरू होतो आणि 6व्या दिवशी चंपाषष्ठीला संपतो. म्हणजे आपल्याला घट हे मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदेला बसवायचे असतात. त्यामुळे प्रत्येकाने घट बसवायचे. चंपाषष्ठीला खंडेराव महाराजांची तळी भरावी. खंडेराव महाराजांनी राक्षसांचा पराभव करून लोकांना संकटातून मुक्त केले होते, म्हणून या उत्सवाचे महत्त्व आहे. या उत्सवात घटस्थापना करणे हा महत्त्वाचा भाग आहे आणि ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्यासाठी कुलधर्म आणि कुलाचार पाळणे आवश्यक आहे. षडरात्रोत्सवाच्या सुरुवातीला घटस्थापना केली जाते. उत्सवाच्या 6 दिवसांपर्यंत नंदादीप लावला जातो. मल्हारी महात्म्य ग्रंथाचे पठण केले जाते. त्यामुळे घरात कुठलेच प्रश्न उरणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने घटस्थापना ही करायची असते. या 6 दिवसांमध्ये मल्हारी सप्तशतीचे पाठ करतात. अनेक जण या दिवशी एक भुक्त व्रत पाळतात, म्हणजेच या दिवसातून फक्त एकदा जेवण करतात आणि चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवतात व या दिवशी तळी भरण्याचा विधी देखील केला जातो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा, मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.